नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सारंग हा झोपलेला असतो आणि त्याच वेळेस तिलोत्तमा आता ही सारंग समोर असताना सारंगच्या मोबाईलवर जगन्नाथचा कॉल येतो. जगन्नाथचे नाव बघून आता सारंगकडे बघत तिलोत्तमा बाहेर येते आणि बाहेर येऊन आता जगन्नाथचा फोन रिसीव करते आणि म्हणते बोल. हसतच आता जगन्नाथ म्हणतो की अरे वा, धोका आणि मुलाचा मोबाईल स्वतः उचलला असा असतो. तिलोत्तमा म्हणते की खरा धोकेबाज तर तू आहेस, कामाचं बोल. हसतच जगन्नाथ म्हणतो की पण मी एका महत्त्वाच्या कामासाठी फोन केलाय. आणि त्यावेळेस आता जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा मेंदळे, आजपर्यंत तुझ्या मुलावरती येणाऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल मला लागता असते. सगळं काही मी तुला अगोदरपासून सांगत आलेलो आहे आणि त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे त्याची सगळी खबर मी तुला अगोदरच देत आलो आहे, बरोबर ना? आणि सावलीला मी सुद्धा सांगितलं होतं. तर तिलोत्तमा म्हणते मला माहिती आहे ना, सारंगवर संकट येण्याची चाहूल तू सावलीला दिली होतीस. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की तिलोत्तमा मेंदळे, अजूनही तू गैरसमज करून चुकीचा गैरसमज तुझ्या मनामध्ये आहे, पण तू चुकतेस, एक गोष्ट लक्षात ठेव. तिलोत्तमा म्हणते की तू चुकतोयस. तर जगन्नाथ म्हणतो की नाही, मी तुला सांगितलं माझी मुलगी सारंगची बायको, त्याची सहचरिणी, त्याची सावित्री त्याच्या पाठीमागे जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत त्याला काहीच होणार नाही. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ, माझा आता तुझ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये. तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की मग नका ना ठेवू माझ्यावर विश्वास, पण त्या अगोदर मी तुम्हाला अजून एक भविष्यवाणी करतो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की सारंग मेंदळ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम मिलनाचा योग आहे. आणि ते बोलताच आता तिलोत्तमा ही झोपलेल्या सारंगकडे बघते. तेच आता जगन्नाथ म्हणतो की सारंग मेंदळे हा एका मुलीच्या प्रेमात पडणार आहे आणि सध्या सारंगच्या अवतीभोवती फक्त सावलीच आहे. आणि लवकरच आता सारंग मेंदळे हा सावली मेंदळाच्या प्रेमात पडणार, एवढं लक्षात घ्या. कळलं का तुम्हाला तिलोत्तमा मेंदळे? तर रागाने तिलोत्तमा फोन कट करते. जगन्नाथची बायको फोन ठेवता जगन्नाथला म्हणते की अहो काय बोलताय? तर आता जगन्नाथ म्हणतो की सावलीच्या पत्रिकेत सुद्धा प्रेममिलनाचा योग आहे. जगन्नाथ म्हणतो की पण यामध्ये खूप अडथळे आहेत बरं का. जेवढ्या वेगाने अडथळे त्यांच्याकडे धाव घेतील तेवढ्याच वेगाने ते दोघे प्रेममिलनात एकमेकांच्या अगदी जवळ येतील. जगन्नाथची बायको म्हणते की अहो मला यावरती विश्वासच वाटत नाही आणि खरंही वाटत नाही. जगन्नाथची बायको म्हणते की अहो हे सगळं तुम्ही त्या तिलोत्तमा मेंदळेला का सांगितलं? आणि ती पुन्हा दोघांच्या वाटेत खूप अडथळे आणील. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की आणू देत तिला अडथळे, ती माझी लेक आहे, ती या सगळ्यांना माझी लेक पुरून उरेल. ती जेवढे काही अडथळे आणील ना त्या सगळ्या अडथळ्यांना माझी लेक ही पार करील, असे जगन्नाथ आता त्याच्या बायकोला सांगतो. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की सारंग सावलीच्या प्रेमात पडणार. आणि माळेला हात लावत आता जगन्नाथ म्हणतो की देवा, दोघांकडेही लक्ष ठेवा. इकडे आता जयंती ही तिची मोबाईलची स्टिक घेऊन दरवाजात उभी असते आणि तेवढ्यात रिकामी पिशवी घेऊन सखदेव मान खाली घालून तिथे येतो. तेवढ्यात जयंती सखदेवकडे बघत म्हणते की आले आले, रिकाम्या हाताने परत आले. आणि तुम्हाला काही वाटतंय का हो, रिकाम्या हाताने कसे काय तुम्ही परत येता? तर तेवढ्यात कान्हू आता जेवणाचे ताट घेऊन बाहेर येते आणि सखदेवला देत म्हणते की सखदेवा, अगोदर तू जेवण करून घे आणि जयंती तू गप्प बस. तेवढ्यात आता जयंती कान्हूला म्हणते की मला का गप्प करता? जयंती म्हणते की फक्त तुम्हाला खायचं, झोपायचं आणि पडायचं, घराचे हप्ते भरायचे एवढंच येतं. आणि लगेच आता जयंती म्हणते की तुम्हाला जर काही होत नसेल तर जाऊन जेवू द्या. तेवढ्यात आता कान्हू जयंतीला म्हणते अगं जयंती तू काय बोलतेस? तर सखदेव कान्हूला म्हणतो की थांब आई, ती बरोबर बोलतेस, एक नवरा एक मुलगा म्हणून मीच कुठेतरी कमी पडतोय. आणि तसेच आता हातातील जेवणाचे ताट तिथे ठेवून रागाने सखदेव बाहेर निघून जातो. एकनाथराव कान्हू सखदेवला थांबवण्याचा प्रयत्न करतात. कान्हू म्हणते सखदेवा, अरे राग डोक्यात घालून असा कुठे चाललास? पण काही एक न ऐकता सखदेव आता तेथून निघून जातो. इकडे आता बंगल्याच्या भोवती पायरीवरती सोहम आणि बबलू बसून गप्पा मारत असतात. हसतच आता बबलू म्हणतो की अरे सोहम, ह्या प्रेमाच्या लपाछिप्या तू किती दिवस खेळणार आहे? हसतच आता सोहम म्हणतो की लग्न जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत. आणि तेवढ्यात आता दोघेही हसत असताना ॲटो आता घरासमोर येते. तर तेवढ्यात बबलू आता सोहमला खुणावतो. ॲटोमधून तारा आता मेंदळ्यांच्या घरी आलेली असते आणि ताराला समोर बघताच पुन्हा आता सोहम खूप खुश झालेला असतो आणि पटकन आता तारासमोर येऊन ताराकडे एकटक नजरेने बघू लागतो. आणि तेवढ्यात आता बबलू सोहमला म्हणतो की नुसते बघत बसणार आहात की काही बोलणार आहेत
की नाही. तेवढ्यात हसतच ताराकडे बघत सोहम म्हणतो हॅलो. आणि आता बबलू म्हणतो की हॅलो हाय बाय हे सगळं मला माहिती आहे, पण आता लेवल वाढली पाहिजे, आता तुमची पुढची लेवल जुळली पाहिजे. तर सोहम म्हणतो हो. आणि लगेच आता बबलू म्हणतो की तुम्ही आता पुढची लेवल उतरायला पाहिजे आणि घरच्यांशी बोलायला पाहिजे. तर आता हसतच तारा म्हणते ते होईल आणि मी बोलेल ना माझ्या मम्माशी. तर आता तारा आणि पुन्हा सोहम दोघेही एकटक नजरेने एकमेकांकडे बघू लागतात. तर बबलू म्हणतो तुमचं काहीच होणार नाही आणि मी चाललो असे म्हणत आता बबलू तेथून निघून जातो. तर दोघेही एकमेकांच्या जवळ येऊन बघतच राहतात. इकडे आता भैरवीने ताराच्या फायनान्सरला फोन केलेला असतो. भैरवी म्हणते की तुम्हाला काही कळतंय का, यापुढे ना तारा या अमाऊंटच्या खाली कुठलाही कॉन्सर्ट करणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर तारावजेचं जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही कॅन्सल केलं तरी चालेल असे म्हणत आता भैरवी त्यांना फोन ठेवण्यासाठी बोलते. तेवढ्यात आता तारा तिथे आलेली असते आणि तेवढ्यात आता तारा म्हणते की मॉम तू काय करतेस. तर भैरवी म्हणते मी अगदी बरोबर करते आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीसुद्धा तारा तुझा कॉन्सर्ट खूप चांगला झाला, हिट झाला आहे तो, तेव्हा आता यापेक्षा जास्त अमाऊंट आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि आता हे विरहगीत प्रेमगीत असे आपल्याला कॉन्सर्ट घ्यावेच लागतील, कारण त्यासाठी तर डिमांड आहे आणि जशी डिमांड तसे पैसेसुद्धा वाढायला हवे ना, असे भैरवी आता ताराला समजावते. आणि तेवढ्यात आता तारा म्हणते की पण आपण एवढ्यावरती थांबू शकत नाही, कारण आपली जी डेव्हलपमेंट आहे ती जेवढी फास्ट व्हायला पाहिजे ती होत नाही आहे आणि लवकरात लवकर मी फेमस झाली पाहिजे. तेवढ्यात आता ते ऐकून भैरवी म्हणते की नाहीच तारा, पहिल्यांदा तू काहीतरी हुशारीचं बोललीस. इकडे आता सगळेजण आता रात्र झाल्यानंतर सखदेव येण्याची वाट बघत असतात. तेवढ्यात आता सखदेव एक पॉकेट घेऊन हातात आता घरी येतो. तेव्हा आता कान्हू आणि एकनाथराव म्हणतात अरे सखदेवा कुठे गेला होता. तर हातातलं पॉकेट पागून जयंती पटकन ते पॉकेट हिसकावते आणि म्हणते की बायोडाटा हे काय, तुम्ही कुठे नोकरी शोधायला गेला होतात का. खाली मान घालत आता सखदेव म्हणतो की नोकरी शोधायलाच गेलो होतो, सगळीकडे फिरून झालं पण मला काही नोकरी मिळाली नाही. हसतच आता जयंती म्हणते की अहो असा बायोडाटा घेऊन गेल्यानंतर तुम्हाला कोण नोकरी देणार आणि हसण्याखेरीज तुम्हाला दुसरं कोणतं काम जमतंय म्हणा. आणि तेवढ्यात आता जयंती हसू लागताच कान्हू म्हणते की अगं अशा वेळेमध्ये तू नवऱ्याच्या पाठीमागे आता ढाल बनून उभी राहायला हवी, पण तू काय करतेस. आणि आता जयंती ही फक्त ताट समोर धरून खाण्याचे काम करत असते. कान्हू म्हणते की बघितलं का तू काय करतेस ते. कान्हू म्हणते की खायला भेटलं की खातेस आणि पैसे आले की लगेच पार्लरमध्ये जाऊन पैसे उडवतेस, याच्या पलीकडे तुला जमतंय तरी काय. कान्हू म्हणते आजपर्यंत या घरासाठी काय केलंय ग तू. तेव्हा आता लगेच ते ऐकून जयंती चेहरा रडवेला करते आणि रडतच जयंती म्हणते की काय आमची लायकी काढता का. अहो आमच्याकडे लय पैसा आहे आणि हे असले कामं करायला ना आमच्याकडे नोकर चाकर आहेत. आणि जयंती म्हणते की भीक मागण्याखेरीज जिथे माझ्यासाठी आहे तरी काय. आणि तेवढ्यात विचार करत आता सखदेव म्हणतो की तू काहीच बोलू नको आई, खरं तर मीच काही कामाचा नाही. आणि आता पुन्हा वैतागून सखदेव बाहेर निघून जातो. कान्हू सखदेवाला थांबवलं लागते. तेवढ्यात आता एकनाथराव कान्हूला थांबवतात आणि म्हणतात की कान्हू थांब, प्रत्येकाचे वाट्याचे भोग हे प्रत्येकाला भोगू दे आणि ते भोगायलाच पाहिजेत. आणि आता इकडे तारा ही भैरवीच्या जवळ बसते आणि म्हणते की मम्मा आता एका चॅनलवर ना गाण्याचा प्रोग्राम सुरू होणार आहे आणि त्या चॅनलवरती त्या प्रोग्राममध्ये मी जर पार्टिसिपेट केलं तर. भैरवी म्हणते की अजिबात जमणार नाही तारा, तू एकमेव अशी इस्टॅब्लिश सेलिब्रिटी आहे. अगं भैरवी म्हणते की तारा तुला काही समजतंय का, तुझं मार्केटमध्ये नाव आहे आणि ॲक्च्युली तू सगळ्यांच्या समोर कॉन्सर्ट करते. ऑलरेडी तू एक रियालिटी सेलिब्रिटी असताना रियालिटी शोमध्ये कशाला जातेस. तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा मला हे अजिबात पटत नाही बरं का. तारा पुन्हा आता भैरवीला समजावू लागते. तारा म्हणते हे बघ मॉम, अगं मी चॅनलमध्ये जर रियालिटी शोमध्ये जर गेले तर सगळ्यांच्या समोर येईल आणि मग बघ मी किती फेमस होईल ते. मॉम तुला काही कळतंय का आणि लक्षात येतंय का. भैरवी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, सावलीला इव्हेंटमध्ये बोलावणं, तिच्याकडून गाणं गाऊन घेणं आपल्यासाठी किती डिफिकल्ट होतं माहिती आहे ना. प्रत्येक वेळेस तू चॅनलमध्ये कसं बोलावणार आहे सावलीला. आणि तारा म्हणते की हे बघ मॉम तू खूप हुशार आहे आणि याचं सगळं प्लॅनिंग तू केलेलं असणार आणि तू जर हो म्हणाली ना नक्कीच तुझ्याकडे याचं काहीतरी सोल्युशन असणार, मला माहिती. ट्रस्ट मी मॉम, फक्त तू हो म्हण. असे म्हणत आता तारा भैरवीला आग्रह करू लागते.
तारा म्हणते की मॉम तुला असं नाही वाटत का त्या मेंदळ्यापेक्षा आपल्या घराचं नाव खूप फेमस व्हावं, त्यांच्यापेक्षा आपण स्टार व्हावं. भैरवी आता विचार करू लागते आणि आता भैरवी म्हणते की मला तर जग जिंकायला आवडेल. तारा खुश होत म्हणते मग आपण याच चॅनलपासून आपण सुरुवात करूयात. भैरवी विचार करते की ताराच्या बोलण्यात पॉईंट आहे, आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला यातून मार्गसुद्धा मिळेल. आणि आता भैरवी म्हणते की ठीक आहे तारा, करूयात आपण तसा प्रयत्न. तर तारा खुश होते आणि भैरवीचे आभार मानते. आणि इकडे आता तिलोत्तमाला जगन्नाथचे बोलणे आठवत असतात. सारंग मेंदळे पुन्हा एका मुलीच्या प्रेमात पडणार आहे आणि सारंग मेंदळ्याच्या पुन्हा आयुष्यात प्रेम मिलनाचा योग आहे, हे जगन्नाथचे बोलणे वारंवार आता तिलोत्तमाच्या डोक्यात घुमत असते. आणि जगन्नाथने सांगितलेले असते की तेव्हा सध्या त्याच्या आजूबाजूला फक्त एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे सावली. तेवढ्यात आता ऐश्वर्या ही तिलोत्तमाकडे येते. तिलोत्तमा आता ऐश्वर्याला बघत म्हणते की ऐश्वर्या, या घरात माझा फक्त ज्याच्यावर विश्वास असेल तर ती फक्त तूच आहे. तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते मॉम तुम्हाला कसली भीती वाटते का? तसं जर असेल तर तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. तर तिलोत्तमा म्हणते की हो, मला तसं काही एक्झॅक्ट माहीत नाही पण मला भीती तर वाटते. ऐश्वर्या म्हणते कसली? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की ती पोरगी आपल्या घरात आहे ना, ती सारंगच्या आयुष्यातून कायमची जायला हवी. विचार करत आता ऐश्वर्या म्हणते की मला मॉम तुम्ही काय बोलताय ना ते सगळं कळतंय. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी काढेल यावरती सुद्धा सोल्युशन, पण सध्या माझ्यासमोर एकच ऑप्शन दिसतंय. तिलोत्तमा म्हणते की कोणतं ग? ऐश्वर्या म्हणते की हे बघा मॉम, सारंग काही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. ऐश्वर्या म्हणते की आपण जर सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर हे शक्य आहे, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे सारंगसुद्धा या पोरीला बायको म्हणून स्वीकारलेलं नाही आहे त्याने, आणि तो हे लग्न मानतच नाही आहे आणि तो या मुलीचा विचारसुद्धा करत नाही. आणि या जर पोरीला आपल्याला कायमचं लांब करायचं असेल तर आपल्याला सारंगचं दुसरं लग्न करावंच लागेल, असे ऐश्वर्याने आता तिलोत्तमाला सल्ला दिलेला असतो. आणि लगेच आता तिलोत्तमाला ऐश्वर्याचा विचार पटलेला असतो. खुश होत आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या तुझं बोलणं मला पटलंय बरं का. आणि त्याच वेळेस आता सावली पाठीमागून आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्याचे ते सगळे बोलणे ऐकतात आणि ते बोलणे ऐकताच आता सावलीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि पटकन सावली आता किचनमध्ये येते. सारंगचे शब्द आता सावलीला आठवतात आणि सारंगने सावलीला म्हटलेलं असतं की आयुष्याच्या प्रत्येक अवघड वळणावरती मी तुझ्यासोबत असेन. आणि प्रेमाने किचनमध्ये आपण कसे सारंगच्या मिठीत पडलो होतो, हे सगळे प्रेमाचे क्षण आता सावलीला आठवतात. आणि आता सारंगने म्हटलेले असते की या सारंग मेंदळ्यांची तू मैत्रीण होशील का? तर सारंगचा हात आपण कसा हातात घेतला होता आणि सारंगला आपण कसे मित्र बनवले होते, हे आता सावलीच्या डोळ्यासमोर येते. आणि त्याच वेळेस येते ते तिलोत्तमाचे बोलणे. तिलोत्तमाने आता सारंगचा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो आणि सगळ्यात वाईट गोष्ट आता सावली समोर आलेली असते आणि सावलीला आता ते सगळं असह्य होत असतं आणि सावलीला ते आठवून आता वाईटही वाटत असतं. आणि सावली आता विचार करत असताना तेवढ्यात अमृता तिथे येते. सावलीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात ते बघून अमृता म्हणते काय झालं सावली? तर सावली म्हणते काही नाही वहिनी. अमृता सावलीकडे बघते आणि म्हणते की सावली हे बघ, आता तू जे काही विचार करते ना ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा सारंग तुझ्या प्रेमात पडेल तेव्हा या विचाराला काहीच अर्थ राहणार नाही सावली. अमृता म्हणते तेव्हा सावली तू एवढा विचार करू नकोस आणि सारंगसाठी तू नाश्ता घेऊन जा बरं. अमृता म्हणते की तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस आणि पेशंट समोर जाताना नेहमी हसरा चेहरा ठेवून जायचं असतं, म्हणजे त्याला बरं वाटतं, असे सल्ला आता अमृताने सावलीला दिलेला असतो. आणि आता लगेचच इकडे सावलीसुद्धा डोळ्यातले अश्रू पुसत आता नाश्ता घेऊन जाण्यासाठी तयार झालेली असते. इकडे आता सारंग हा सोफ्यावर बसलेला असतो आणि सारंगच्या शेजारी आता सोहम आणि बबलू असतात. सारंगकडे बघत आता सोहम म्हणतो की दादा तुला या अवस्थेत मला बघून खूप वाईट वाटतंय. तेवढ्यात सारंग म्हणतो की अरे मग तू नको वाईट वाटून घेऊ, कारण आयुष्यात आपल्या ज्या ज्या ह्या अशा गोष्टी घडतात ना त्या चांगल्यासाठीच घडतात. सारंग म्हणतो हे बघ, आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात ती वाईट गोष्ट घडली आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, पण ही जी काही वाईट गोष्ट घडते ना त्याच्यामागे नक्कीच काहीतरी चांगला हेतू असतो, असे सारंग सोहमला सांगतो. सारंग म्हणतो आणि माझ्या बाबतीत जे काही घडलं ना त्यामागे सुद्धा काहीतरी कारण असेल, पण आपल्याला कुठं काय माहिती. आणि आता सारंग म्हणतो की तुम्ही सुद्धा असे दररोज आता पळावर का. तेवढ्यात आता सावली तिथे नाश्ता घेऊन येते. तर सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो सावली तू ये ना. सावली आता सारंग समोर येऊन उभा राहते. सावलीच्या चेहऱ्याकडे बघत आता सारंग म्हणतो सावली काय झालं? तर सावली म्हणते
काही नाही. सारंग म्हणतो असं नाही, नक्कीच काहीतरी झालंय. तर सावली म्हणते नाश्ता घेऊन आले आणि सावली तो नाश्ता आता सारंगसमोर ठेवते. सारंग त्याची टेस्ट घेतो आणि म्हणतो की यामध्ये साखर नाही टाकली वाटतं. तर सावली म्हणते नाही, मध टाकलाय. सारंग म्हणतो छान लागतंय बरं का. तेवढ्यात आता ते बघून सोहम म्हणतो की दादा तुला जर काही खायचं असेल ना, तू पटकन मला फोन करत जा, मी सावली वहिनीला सांगत जाईन. आणि तेवढ्यात आता सावली जाऊ लागते. तर पटकन सारंग सावलीला म्हणतो सावली काय झालंय. सावली म्हणते काही नाही, तुम्हाला जर काही लागत असेल तर पटकन मला फोन करून सांगा. आणि आता सावली निघून जाताच इकडे सारंग पुन्हा आता सावलीला नक्कीच काहीतरी झालंय आणि काहीतरी घडलंय याचा विचार करू लागतो. आणि आता सारंग समोर खरे सत्य कसे येणार, तर जगन्नाथने सांगितल्यामुळे सारंगच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची नवीन पालवी फुटून सारंगच्या आता जन्मपत्रिकेत दुसऱ्यांदा प्रेमयोग असल्याचे जगन्नाथचे बोलणे खरे होत. सारंग आणि सावली कसे पुन्हा एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.